मोदक कसा असावा तर जिभेवर ठेवताच विरघळणारा, इतका लुसलुशीत असावा. काही जणांचं काय होतं की मोदक करताना चांगले करतात पण थोड्या वेळाने ते वातड होतात. तर त्यासाठी आज मी तुम्हाला मोदकासाठी तांदूळ कुठला घ्यावा इथपासून तर मोदक तयार करेपर्यंतच्या सगळ्या बारीक सारीक टिप्स तुम्हाला सांगितलेल्या आहेत आणि त्या वापरून तुम्ही अतिशय सुबक असे मोदक बनवू शकता. चला तर मग सुरुवात करू. टिप नंबर 1, उकडीचे मोदक करण्यासाठी नवीन तांदूळ वापरावा. नवीन तांदळाला चिकटपणा चांगला असतो, त्या पिठाची उकड छान बनते. मोदकाच्या पिठासाठी आंबे मोहोर, इंद्रायणी आणि बासमती तांदळाचा समप्रमाणात वापर करावा. फक्त बासमती तांदळाच्या पिठापासूनचे मोदक कडक होतात. टिप नंबर 3, तांदूळ धुताना ते हलक्या हाताने धुवून घ्या. खूप जोरात चोळून धुवू नये, नाहीतर पिठाला असणारा चिकटपणा कमी होतो. टिप नंबर 4, तांदूळ 15 ते 20 मिनिटं निथळत ठेवा आणि त्यानंतर घरात सावलीत सुती कापडावर तो वाळवून घ्या. मोदकाच्या पिठाचे तांदूळ उन्हात वाळवत ठेवू नका. टिप नंबर 5, तांदूळ पूर्णपणे वाळल्यावर ते गिरणीतून बारीक दळून आणावे आणि त्यानंतर मैद्याच्या चाळणीने पीठ चाळून ठेवावं. टिप नंबर 6, मोदकाचे सारण बनवण्यासाठी ओला नारळच किसून घेऊन वापरावा. टिप नंबर 7, खवलेला नारळ कपाने मोजून घ्यावा आणि त्याच्या अर्धा गूळ घ्यावा. टिप नंबर 8, गूळ खोबऱ्याचे मिश्रण एकत्र करून ते 15 ते 20 मिनिटं एकजीव होऊ द्यावे. टिप नंबर 9, सारण बनवण्यासाठीचं गूळ खोबऱ्याचं मिश्रण कढईमध्ये घालण्यापूर्वी त्यामध्ये 1 चमचा साजूक तूप घालावं आणि त्यानंतर गूळ खोबऱ्याचं मिश्रण कढईमध्ये परतून घ्यावं. टिप नंबर 10, सारण परतत असताना त्यामध्ये तुम्ही थोडासा खसखस घाला. त्यामुळे सारण अगदी खमंग बनून तयार होतं आणि मोदक खाताना जेव्हा खसखस दाताखाली येतो तेव्हा अप्रतिम चव लागते. टिप नंबर 11, सारण कोरडे होईपर्यंत मंद आचेवर छान परतून घ्यावे. टिप नंबर 12, सारण थोडेसे ओलसर वाटले तरी काही हरकत नाही, मोदक उकडून झाल्यावर ते अगदी व्यवस्थित होते. टिप नंबर 13, सारण नीट परतले गेले पाहिजे, नाहीतर मोदक वाफवताना पाणी बाहेर येते. टिप नंबर 14, वेलची किंवा जायफळची पूड सारण परतत असताना न घालता सारण परतून झाल्यावर घालावी, म्हणजे अगदी छान असा सुगंध सारणाला येतो. टिप नंबर 15, मोदकाच्या सारणामध्ये एखादा खोबऱ्याचा तुकडा किंवा किशीचा दोर राहिला नाही ना हे पाहावे, नाहीतर मोदक फुटू शकतो. टिप नंबर 16, उकड काढण्यासाठी जाड बुडाचे भांडे घ्यायचे. टिप नंबर 17, उकड काढण्यासाठी जेवढं पीठ असेल तेवढंच पाणी उकळत ठेवायचं. टिप नंबर 18, उकड काढताना अर्धे दूध आणि अर्धे पाणी वापरले तर मोदक अगदी शुभ्र होतात आणि उकड मऊ राहते. टिप नंबर 19, उकड काढताना त्यामध्ये तूप टाकावे, म्हणजे मोदकांना छान अशी चकाकी येते आणि मोदक वळताना पीठ हाताला चिकटत नाही. उकडीमध्ये तूपही प्रमाणात टाक, म्हणजे जर का 1 वाटी पीठ असेल तर अर्धा चमचा तूप घालावे. टिप नंबर 20, उकड काढताना पिठामध्ये चिमूटभर मीठ आणि चिमूटभर साखर किंवा पिठी साखर घालावी, त्यामुळे सुद्धा पारीला खूप छान चव येते आणि चकाकीसुद्धा येते. टिप नंबर 21, उकड काढताना दूध आणि पाण्याला उकळी आल्यावर त्यात तांदळाचं पीठ घालायचं. टिप नंबर 22, मोदकासाठी उकड मऊ होणं गरजेचं असतं. जर का उकड कोरडी वाटली तर त्यावर थोडासा पाण्याचा शिपका मारावा आणि मिश्रण एकजीव करून 2 ते 3 मिनिटं झाकून ठेवावं. टिप नंबर 23, 2 ते 3 मिनिटं झाकून ठेवल्यानंतर उकड परातीत काढून घ्यावी आणि एखाद्या वाटी किंवा पसरत तळाच्या भांड्याने ती मोडून घ्यावी, कारण गरम असल्यामुळे हाताने मोडणं शक्य नसतं. टिप नंबर 24, पिठाच्या सगळ्या गाठी मोडून घ्याव्यात, एकही गाठ पिठाची शिल्लक राहताने. टिप नंबर 25, पिठाच्या गाठी मोडून घेतल्यानंतर थंड पाण्यात हात घालून पीठ मळून घ्यावे, म्हणजे हाताला चटका लागणार नाही आणि मऊ लुसलुशीत अशी उकड आपल्याला मळता येईल. टिप नंबर 26, मोदकाची उकड व्यवस्थित मळून झाली की नाही हे ओळखण्यासाठी काय करावं तर उकडीचा एक छोटासा गोळा घ्यावा, ती पारी करून बघावी. जर त्याला भेगा पडत असतील तर आपली उकड अजून मळण्याची गरज आहे आणि ती अगदी व्यवस्थित मळून घ्यावी. टिप नंबर 27, मोदक लगेचच वळणार नसाल तर उकड ओल्या कपड्याने झाकून ठेवावी. टिप नंबर 28, पारी बनवताना उकडीचा छोटासा गोळा घेऊन तो तांदळाच्या पिठीत बुडवून घ्यावा आणि पिठीच्या साहाय्याने पारी करावी. पारी करताना काठापासून सुरुवात करावी आणि तसे करत करत मध्यभागी जावे आणि खोलगट वाटी तयार करावी. तांदळाच्या पिठीमुळे पारी करणं सोपं जातं. टिप नंबर 29, पारीमध्ये थोडी जाडसर आणि कडेला पातळ असावी, म्हणजे मोदक अगदी सुबक वळले जातात आणि फुटत नाही. टिप नंबर 30, पारीत सारण भरताना ते अगदी कमी भरू नये आणि जास्तही भरू नये, बेताने भरावे.
टिप नंबर 1, मोदक लगेच वाफवणार नसाल तर त्यावर ओले सुती कापड झाकून ठेवावे, म्हणजे ते कोरडे पडणार नाहीत. टिप नंबर 32, मोदक वाफवताना कढईमध्ये चाळणी ठेवून त्यामध्ये वाफवावेत किंवा इडली पात्रात वाफवावेत. टिप नंबर 33, मोदक वाफवताना ते हळदीच्या पानामध्ये वाफवावेत, म्हणजे त्यांना छान चव आणि वासही येतो. टिप नंबर 34, मोदक पानावर ठेवण्याआधी पानाला तुपाचा हात लावावा, म्हणजे ते खाली चिकटणार नाहीत. टिप नंबर 35, मोदक पानावर ठेवताना ते एकमेकांपासून लांब ठेवावेत, चिकटून ठेवू नयेत. तसंच ते पाण्यामध्ये बुडवून पानावर ठेवावेत, म्हणजे त्यांना तडे जात नाहीत. टिप नंबर 36, मोदक पात्रातील पाणी उकळल्यावरच मोदकाची चाळणी मोदक पात्रामध्ये ठेवून द्यावी. टिप नंबर 37, मोदक पात्रामध्ये मोदक 10 मिनिटे वाफून घ्यावेत, म्हणजे ते अगदी छान वाफले जातात. टिप नंबर 38, मोदक चांगले वाफलेत की नाही हे ओळखण्यासाठी ओला हात करून मोदकाला लावून बघावा. हाताला मोदक चिकटला नाही तर समजावे की मोदक अगदी व्यवस्थित शिजले गेलेत. टिप नंबर 39, मोदक वाफून झाले की मोदकाची चाळण मोदक पात्रातून बाहेर काढावी आणि एक एक मोदक हाताला पाणी लावून बाहेर काढून घ्यावा. टिप नंबर 41, मोदक गरम असतानाच त्यावर झाकण ठेवायचं नाही, नाहीतर सारणातील गूळ वितळून पाक बाहेर येऊ शकतो. तर आजच्या या मोदकाविषयीच्या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या? आवडल्या असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा. तसंच पारिजात किचनला सबस्क्राईब करा. तसंच शेजारील बेल आयकॉन प्रेस करा. लवकरच भेटू. तोपर्यंत नमस्कार.